लोकसभा अध्यक्षांनी पक्षबदल विरोधी कायद्याअंतर्गत अपात्रतेची मागणी करणाऱ्या तृणमूल काँग्रेसने दाखल केलेल्या याचिकांवरून 20 बंडखोर खासदारांना नोटिसा बजावल्या आहेत, अशी माहिती भारताचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी आज सर्वोच्च न्यायालयात दिली। तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस आणि लोकसभेतील नेते अभिषेक बॅनर्जी यांनी दाखल केलेल्या रीट याचिकेला सॉलिसिटर जनरल उत्तर देत होते। या याचिकेत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी अपात्रतेच्या याचिकांवर जलद गतीने निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। ही रीट याचिका भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय मल्ल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या खंडपीठासमोर सुनावणीसाठी सूचीबद्ध करण्यात आली होती। या याचिकेत बंडखोर खासदारांविरुद्धच्या अपात्रतेच्या कारवाईवर निर्णय घेण्यास होणाऱ्या विलंबाला आव्हान देण्यात आलं आहे। हा वाद तृणमूल काँग्रेस संसदीय पक्षातल्या बंडखोरीमुळे निर्माण झाला असून 20 खासदारांनी पक्षातून बाहेर पडून नॅशनलिस्ट सिटीझन्स पार्टी ऑफ इंडिया NCPI सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे। या बंडखोर गटाने लोकसभेत स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळण्याची मागणी केली आहे। सॉलिसिटर जनरल यांच्या युक्तिवादाला उत्तर देताना हा केवळ नोटिसा बजावण्याचा प्रश्न नाही, तर एका निश्चित कालमर्यादेत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रश्न आहे, असं न्यायमूर्ती बागची म्हणाले। रीट याचिकेवर प्रतिवाद्यांना नोटिसा बजावण्यास खंडपीठ अनुकूल असताना सॉलिसिटर जनरल यांनी विनंती केली की अध्यक्ष आणि त्यांच्या कार्यालयाला नोटिसा बजावल्या जाऊ नयेत। त्याऐवजी ते स्वतः अध्यक्षांच्या वतीने न्यायालयात हजर राहतील। अध्यक्षांनी अपात्रतेच्या याचिकांवर नोटिसा बजावल्या आहेत, अशी माहिती देण्याचे निर्देश त्यांना मिळाले असल्याचं त्यांनी पुढे सांगितलं। बॅनर्जी यांच्या वतीने ज्येष्ठ वकील कल्याण बंडोपाध्याय न्यायालयात हजर झाले। त्यानंतर न्यायालयाने 20 बंडखोर खासदारांना नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरू केली।